माझ्या हातात दिसतंय गावरान कोंबडा आहे। तुम्ही बघता त्याचा जो तुरा आहे हे पूर्ण गावरांची आहे। एक कोंबडीचं पिल्लू 10 ते 12 रुपयाला विकण्याच्या ऐवजी मला त्याच्यामध्ये 4 ते 5 पट नफा भेटायला लागला। आणि गावरान असल्यामुळे जेवढे काही व्यापारी आहेत, हॉटेलवाले, धाब्यावाले, ते स्वतः येतात सर न्यायला। ते 700-800 रुपये सहज नेतात। दररोजचे 5 कोंबडे बी विकल्या आणि त्या 5 कोंबड्या 500-500 रुपयाच्या असतील तरी आपल्याला 2,500 रुपये दररोजचे आले तरी आपल्याला एक 50 ते 60 हजार रुपये महिना आपल्याला सहज मिळतो, सगळा खर्च जाऊन। कुक्कुट पालनाला उगा बदनाम केलं जातं, परवडत नाही, काही नाही। गावरान कोंबड्याचा व्यवसाय जर केला तुम्ही मालक होऊ शकता, उद्योजक होऊ शकतात, किंवा एखाद्या कंपनीमध्ये जाऊन 10-20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा जी आपली पडीक शेती आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, तुम्ही फक्त सांभाळायचं, मोठं करायचं, ते विकून द्यायचं, माझी जिम्मेदारी। नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर। हे जे समोर माझ्या हातात दिसतंय गावरान कोंबडा आहे। तुम्ही बघता याची जी क्वालिटी आहे, त्याचा जो तुरा आहे हे पूर्ण गावरांची आहे। जर या गावरान कोंबड्याविषयी आणि या गावरान कुक्कुट पालनाविषयी जर तुम्हाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आजकाल पाहतो आपण की सगळं बॉयलरचा जमाना आलेला आहे, कारण स्वस्तात मस्त, पण त्याच्या मोबदल्यात आपल्याला नाही ते आजार आपल्या समोर येतात। कारण की एक बॉयलर कोंबडी 30 ते 40 दिवसामध्ये 2 ते 2.5 किलो होते, पण हा कोंबडा होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 महिने लागतात। त्या दृष्टिकोनातून त्याची क्वालिटी ही निश्चितच चांगली असते। गावरान कोंबड्याचा व्यवसाय करायचा असेल, किती खर्च येतो, त्याचा शेड कसला असं पाहिजे, त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। आमचा जो पोल्ट्री फार्म केलेला आहे हायटेक नावाने, त्या पोल्ट्री मध्ये आपण 2 ते 2.5 एकर मध्ये 2,500 शेवग्या झाडांची लागवड केलेली। शेवग्यामुळे ह्या कोंबड्यांना कॅल्शियम मिळतं, आपला खाद्यपदार्थाचा खर्च वाचतो, त्यांना चांगली सावली मिळते। सावली निवांत मिळाल्यामुळे ह्या कोंबड्या काय स्ट्रेस मध्ये राहत नाही। स्ट्रेस मध्ये नाही राहिल्यामुळे ह्यांचं मृत्यू प्रमाण हे खूप कमी होऊन जात आणि त्या निवांत राहतात आणि त्यांची वाढ झपाट्याने होते। तुम्ही पाठीमागे पाहत असताल हे पूर्ण ज्या कोंबड्या आहेत, पिल्ल्यांचा भाग वेगळा केलेला आहे, अंड्यावर येणाऱ्या कोंबड्यांचा भाग आहे आणि एक पॅरेंट स्टॉक ठेवलेला आहे। त्या ठिकाणी अशा 300 कोंबड्या आणि कोंबडी ठेवलेली की ज्यांची क्वालिटी एकदम चांगली, त्यांना आहार चांगल्या क्वालिटीज देतो आणि त्या आहार क्वालिटीमुळे काय होतं, त्यांचं अंड क्वालिटीच निघतं। अंड क्वालिटीचं निघलं, पिल्लू चांगलं क्वालिटीचं निघतं। त्या दृष्टिकोनातून हा मी फार्म उभा केलेला। आता सध्या माझ्याकडे 2,500 ते 3,000 लहान मोठ्या पूर्ण कोंबड्या आहेत आणि निश्चितच त्याची क्वालिटी खूप चांगली। आतापर्यंत मी जेवढ्या काही शेतकऱ्यांना कोंबड्यांची पिल्ले दिलेली आहे, त्या पिल्ल्यांची क्वालिटी एवढी चांगली आहे, त्यामुळे ते शेतकरी आनंदी आहेत। दररोजचे 5 कोंबड्या बी विकल्या आणि त्या 5 कोंबड्या 500-500 रुपयाच्या असतील तरी आपल्याला 2,500 रुपये दररोजचे आले तरी आपल्याला एक 50 ते 60 हजार रुपये महिना आपल्याला सहज मिळतो, सगळा खर्च जाऊन। भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी काय केलेलं, पहिल्यापासून दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हा जोडीच धंदा ठेवलेला आहे। परंतु मी अभिमानाने सांगतो की मराठवाड्यामध्ये हे सर्वात मोठं गावठी कुक्कुटपालन, गावरान कुक्कुटपालन टाकलेले आणि त्याचा माझा हेतू काय आहे, बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पाहिला जातो। तर मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी जर 200-200 कोंबड्या जर पाळल्या, वेगवेगळे लॉट घेतले तर आपण याच्यामधून 50 ते 60 हजार रुपये महिना सहज कमवू शकतो। त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचंय, की आपल्या आजूबाजूला असणारे जेवढे काही हॉटेल्स आहेत, जेवढे काही पालक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 5 कोंबड्या सहज विकत घेऊ शकतात। सांगायचं तात्पर्य काय, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय असेल आणि कोंबडी पालन असेल तर आपल्याला कुठं बाहेर जायची गरज लागत नाही। आपण क्वालिटी दिली तर गिऱ्हाईक आपल्या दारात येतं। आपण इकडे तिकडे व्यवसाय मध्ये किंवा कुठे नोकरीला जाण्यापेक्षा किंवा ऊसतोडीला जाण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची जर पिल्ले घेऊन गेला तर तुम्ही निश्चितच तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता। कोंबडीचे अंडे, त्या अंड्याचं काय करतात सर? मी कोंबडीचं अंड आहे ना आधी विकायचो। आधी काय व्हायचं, अंड 10 किंवा 12 रुपयाला जायचं सर। पण मी विचार केला की 10 ते 12 रुपयाला विकण्याच्या ऐवजी जर आपण हे जर पिल्ले करून जर विकले आणि त्याचं पूर्ण लसीकरण करून जर शेतकऱ्यांनी विकले तर त्याचा फायदा जास्त होईल। त्यामुळे मी काय करायला, एक ते 5 दिवसाचं पिल्लू 50 ते 55 रुपयाला विकायला लागलो आणि 15 दिवसाचा असेल तर 80 ते 90 रुपयाला विकायला लागलो आणि 1 महिन्याचा असेल तर 130 ते 140 रुपयाला विकायला लागलो आणि तेच जर 1.5 महिन्याचा असेल तर 160 ते 170। म्हणजे एक कोंबडीचं पिल्लू 10 ते 12 रुपयाला विकण्याच्या ऐवजी मला त्याच्यामध्ये 4 ते 5 पट नफा भेटायला लागला आणि ते नफा तर भेटायच लागला, पण त्याचा फायदा काय व्हायला लागला की समोर उद्योजक तयार व्हायला लागले, ते आपले स्वतःचे व्यवसाय करू लागले। ज्या लेडीज दुसऱ्याच्या बांधावर कामाला जातात, खुरपणीला जातात, त्या लेडींनी जरी घरीच्या घरी जर 100-50 कोंबड्या जरी पाळल्या तर त्यांना दररोजचा रोज चांगला घट व्हायला लागला। आणि गावरान असल्यामुळे जेवढे काही व्यापारी आहेत, हॉटेलवाले, धाब्यावाले, ते स्वतः येतात सर न्यायला, सकाळी येतात। ते 700-800 रुपये सहज नेतात। तर तरी मी काय म्हणतो, 500 रुपयाला जाऊ दे ना, 500 रुपयाला 5 कोंबड्या जरी विकल्या तर 2,500 रुपये झाले। 2,500 मधून जरी आपल्याला 500 खर्च झाला तर आपल्या 2,000 रुपये पर डे राहतात ना। 200 जरी पिल्ले घेतले आपण तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, असं माझं मत आहे। त्याचे रोज किती अंडे मिळतात आणि ते रोज अंडे कसे उगवले जातात? आता ह्याच्यामध्ये काय आहे सर, मी तुम्हाला आधी सांगितलं, जे वरी जे तुम्हाला मी आधी दाखवलं ते पॅरेंट स्टॉक आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे ना सध्या एक 250 ते 300 कोंबड्या आहेत पॅरेंट्स मध्ये। त्याच्यामध्ये काय करतो मी,
7 माद्या आणि 1 नर, म्हणजे 7 कोंबड्या ठेवतो आणि 1 चांगला कोंबडा ठेवतो, की जेणेकरून त्याचे अंडे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे मिळतात. तर सध्या आपल्याला एक 70-80 अंडे दररोजचे मिळतात. मी ते काय करतो, आधी काय केलं तर मी कोंबड्याच्या खाली ते अंडे बसवायला टाकायचो, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे तेवढे आपल्याला पिल्ले निघत नव्हते. एक 10 ते 12 बरेचसे गंदे निघायचे, खराब व्हायचे. पिल्ले निघले तर दुसरी कोंबडी त्याच्यावर, कारण की वन टाइम मला 30-40 कोंबड्या बसवायला लागायच्या खूड झालेल्या. मग त्यासाठी मी काय केलं, पालघरमध्ये आमचे मित्र आहे सागर माई सर, त्यांच्याकडून मी 1800 अंड्याची मशीन आणली. मी त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण 300 अंडे टाकतो दर आठवड्याला. त्यातून मला 260 ते 265 पिल्ले सहज निघतात. मग दर आठवड्याला मी ते विकतो. जे शिल्लक राहिले ते मी असे लहानाचे मोठे करतो आणि मोठे सुद्धा मी विकतो. गावरान कोंबडी पालनाकडे वळण्याचंच कारण सर मला मालक व्हायचं होतं, कारण की मला एवढं माहित होतं की स्वतः मालक व्हायचं असेल तर तुम्हाला शेळी पालन करावं लागेल, नाहीतर कुक्कुट पालन करावं लागेल. ज्यावेळेस व्यापारी येतो आपल्याकडे, जर शेळ्या असतील बोकडा असतील तर त्याचा भाव आपण सांगतो सर, तो ठरवत नाही. आणि कोंबड्यांचं तसं आहे, त्याचा भाव आपण ठरवायचा असतो, त्यांनी नाही. बॉयलर मध्ये काय व्हायचं, 120 रुपयाची पट्टी निघली, मार्केट खाली आलं 90 रुपयाची पट्टी निघली, त्या हिशोबात सर आपला खर्च निघत नसायचा. बॉयलरचं अन्न देण्यापेक्षा मला चांगल्या क्वालिटीचं अन्न द्यायचंय. जर आपण हे असे जर गावरान कोंबडी जर खाल्ले तर आजार होतच नाहीत ना. कारण की आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण सहज ते हॉटेलवाला विचारतो बॉयलर खायचंय का गावरान, आपण सहज म्हणतो गावरान खायचंय. माझ्या द्वारे जर 200 जरी शेतकरी उद्योजक तयार झाले तर मी त्याच्यामध्ये आनंद वाटेल. गावरान कोंबडी आणि बॉयलर याच्यामध्ये त्यांना जे आजार होतात यांचं प्रमाण कसं आहे? बॉयलर हे बंदिस्त असतात, त्यामुळे त्यांना आजार जास्त होतात. आपण ते चालायचं म्हणलं तर त्या पायाने असं बाजूला सरकावं लागतं, एवढ्या त्या तूल असतात. जर ह्या पक्ष तुम्ही बघितलं सहज नुसतं असं केलं तरी ह्या अशा टव करतात, म्हणजे एवढ्या चपळ असतात. आणि ह्याला आपण काय केलेलं आहे, 2.5 ते 3 एकरचं फ्री रेंज केलेलं आहे. त्यामुळे ह्या पूर्ण बंदिस्त राहणार नाहीत, फ्री रेंज म्हणजे मोकळ्या वातावरणात राहणार. त्यामुळे ह्याचं आजाराचं प्रमाण कमी आहे. ज्याप्रमाणे लहान बाळाला आपण वेगवेगळे पोलिओचे डोस देतो, वेगवेगळे लस देतो, त्याप्रमाणे यांना जर 3-4 लस जर आपण कंटिन्यू दिल्या तर ह्यांना आजार येतच नाही सर. पेशंटचा हार्टचं ट्रान्सप्लांट करायचं असेल तर ते सोपं आहे, पण कोंबड्या पाळणं अवघड आहे असं लोकांनी कसं बिंबवलंय. आणि आपण जर त्याची दखल घेतली, केअर केली, लक्ष दिलं, त्याच्यावर जर योग्य उपचार पद्धती केली तर सहज आहे. एक सर्वसाधारणपणे 3 ते 4 हजार रुपये आपल्याला 1.5 ते 2 महिन्याचं औषधं लागतं, ते बी पाण्यामध्ये त्याच्यामध्ये टाकावं लागतं. दुसरं काय याला जास्त खर्च नाहीये. आणि तुम्ही जर प्रश्न विचारला खाद्याचा, सर मी सकाळी ह्यांना काय करतो की रात्री जेवढं काय वेस्टेज असते भाजीपाला ते आणून फेकून दिलेलं सकाळी ते टाकतो. नंतर दुपारी 11 ते 12च्या वेळेस जे मोंड्यामध्ये कडधान्य असतं, जे सगळे एकत्र झालेलं असतं, ते एक आपल्या 1600-1700 रुपये क्विंटल भेटतं सर, ते टाकतो. नंतर एक 2 ते 3 वाजता ह्यांना एक बारामतीचं अॅग्रोचं नाही तर सह्याद्री अॅग्रोचं खाद्य देतो. संध्याकाळी पाला आहे शेवग्याचा, त्याचा तो पाला देतो. ह्याच्यामुळे माझा खाद्याचा खर्च 50% ते 60% वाचतो. असं जर नियोजन केलं तर कुक्कुट पालन सोपं आहे. पण उगा जो कुक्कुट पालनाला उगा बदनाम केलं जातं, परवडत नाही, काही नाही. जे कोण बदनाम करतं की ज्याला कुक्कुट पालनाविषयी अ बी माहित नाही, ब बी माहित नाही, तेच आपलं बदनाम करतं. पण हा व्यवसाय जर केला तुम्ही मालक होऊ शकतात, उद्योजक होऊ शकतात. कित्येक लोक आहेत की ते नोकऱ्या सोडून हा बिझनेस करतायत. मग आपण नोकऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा 10-5 रुपये कर्ज काढा, बँकेतून काढा, कुठून काढा, पण हा व्यवसाय करा. व्यवसायाला जास्त काय खर्च लागत नाही सर. 200-300 कोंबड्या जरी घेतल्या तरी आपल्याला 1 लाख रुपयाच्या आसपास आपल्याला भांडवल लागेल. साधं हे जे शेड बनवलं याच्यामध्ये साधं अजून बनवता येतंय आणि आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो. एवढ्या शेडसाठी खर्च किती लागेल? हा शेड आहे ना 30x100चा शेड. वरून बघितलं असेल, वरून ताडपत्री ते टाकलेले. याला काय जास्त खर्च केलेला नाही, जाळी लावलेले. मला एक 2,80,000च्या आसपास मला खर्च आला. पण खाली बी मी ह्याला मुरुम ते टाकलाय. आणि हे जे बांबू बनवलेले आहेत, कारण की गावरान कोंबड्या आहेत ना, ह्या काही खाली बसत नाहीये, ते वरी बसतात. त्याला 2 शेड केलेले आहेत. पण त्यांना चढ उतरण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहेत बांबूचा. त्याचा सगळा जरी खर्च म्हणला तर एक 2,80,000च्या आसपास आपला खर्च आलेला आहे. काही वरी पत्रे ते टाकले नाही किंवा काही नाही. काही दिवसानंतर या ठिकाणी मी मोफत मार्गदर्शन सुरू करणार आहे की महिन्यातून 1 किंवा 2 वेळेस. आणि ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे की तुम्ही बाहेर कुठं ऊसतोड करून कामगार होण्यापेक्षा किंवा एखाद्या कंपनीमध्ये जाऊन 10-20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा जी आपली पडीक शेती आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, तुम्ही फक्त सांभाळायचं, मोठं करायचं, ते विकून द्यायचं माझी जिम्मेदारी, असा माझा हेतू आहे सर. जर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? बीड पासून एक 7 किलोमीटर अंतरावर आहे माझं पाली गाव आहे. ते मी दररोज येतो, पण दर रविवारी मी दिवसभर थांबतो. जे काही शेतकरी येतात त्यांना मी भेटतो, मोफत मार्गदर्शन करतो. सगळं शेड मी कसं बांधलंय, किती उंची घेतलेली, उंदीर, मुंगूस, साप येऊ नये त्यासाठी काय काय केलेलं हे सगळं मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना सांगतो. कोणते मेडिसिन कसे वापरायचे ते सुद्धा सांगतो. आणि त्यांना मोफत प्रशिक्षण आपण किंवा मार्गदर्शन करतो. त्यांना मी विनंती करतो प्रत्येकाला की तुम्ही दर रविवारीच फक्त येऊ शकतात. असं एरिया आलं तर आमची भेट तुम्हाला होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्ही अजूनही तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील व्यवसायाच्या संदर्भात किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, किंवा माझ्या चुलत भाऊ आहे त्याला सुद्धा विचारू शकता.